थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 30 जुलैच्या भागामध्ये इकडे आता संपत बाहेर आल्यानंतर संपदा त्याला बाजूला घेऊन येते आणि सांगते की रणजितराव आले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत थांबायचं ना थोडा वेळ. त्यावेळी आता तिला संपतराव समजावतात आणि सांगतात की हाय का आता रणजितरावांनी सोन्याच्या बांगड्या आणल्या आहेत आपल्या मनोताईसाठी. आता त्यांची जशी बाजू आहे तसलीच आपली असायला हवी ना. त्यावरती संपदा संपतरावांना सांगते की अहो मग आपल्यावरती परिस्थितीच अशी आली म्हटल्यानंतर आपण बरोबरी कशासाठी करायची. तेव्हा संपतराव आता त्यांना सांगतात की हळू बोला जरा आणि मला बरोबरी नाही करायचे. माझ्या मनोताईसाठी मला आता कमी नाही पडायचं आहे. संपतराव आता सांगतात की लग्न म्हणजे अशी गोष्ट असते ना की मांडवामध्ये जे काही घडतं ते आयुष्यभर लक्षात राहतं आणि माझ्या लेकीच्या लग्नामध्ये मला अशी कोणतीही चुकीची गोष्ट घडवू द्यायची नाही आहे की आयुष्यभर तिच्या ती लक्षात राहावी. संपतराव सांगतात की आता मुलगा चांगला आहे, मग आपल्या मनुताईसाठी आपण का कमी पडायचं. त्यावेळी आता संपदा सांगते की मुलगा चांगलाच आहे हो, परंतु त्याच्या आईने कंबर मोडला आहे आपलं. तर संपतराव सांगतात की मला माझ्या मनुताईसाठी आता कमी पडायचं नाही आहे. ते जे जे मागतील ना ते सगळं मी मनुताईसाठी देणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मनुताईला या सगळ्या प्रकरणामधलं काहीच सांगू नका. बरं ठीक आहे, तुम्ही रणजितरावांचा चांगला पाहुणचार काढा, मी येतो आता, म्हणून ते जातात. संपदाला आता संपतची खूप काळजी वाटत असते. ती विचार करते की देवा प्लीज सगळं काही पैशांचं व्यवस्था होऊ देत, नाहीतर मला आता यांच्या तब्येतीची काळजी वाटते आहे. तोपर्यंत आत रणजितने आता मानसीला त्या बांगड्या दिलेल्या असतात, खानदानी बांगड्या. तेव्हा आता मानसी विचारते की हे काय आत्ताच. तर रणजित तिला सांगतो की हो, आमच्या घराची परंपरा आहे ना. तेव्हा रणजित आता मानसीला विचारतो की मी घालू का माझ्या हाताने. इतका संपदा येते. रणजित गप्पच बसतो. तेव्हा संपदा सांगते की तुम्ही बोला, मी तुमच्यासाठी चहा टाकते. जर आता तुम्ही चहा पिऊन गेला नाहीत ना तर हे माझ्यावरती चिडतील. आणि संपदा किचनमध्ये रणजितसाठी चहा बनवण्यासाठी निघून जाते. तर त्यानंतर परत आता रणजित मानसीला विचारतो की मी घालू का त्या बांगड्या माझ्या हाताने. तेव्हा आता मानसी त्याच्याकडे पाहतच राहते. रणजित म्हणतो की नाही ठीक आहे, तू कम्फर्टेबल नसतील तर ठीक आहे. मला ना खरंच या लग्नाला घेऊन ना खूप एक्साइटमेंट आहे. मला ना हे सगळं म्हणजे जे होतंय ना ते सगळं खरंच खूप छान वाटतंय. तुला काय वाटतं, म्हणजे लग्नाची तयारी वगैरे कशी चालली आहे. आणि जर काही कमी पडत असेल तर तुम्ही हक्काने मला सांगा, तेवढा तुझा हक्क आहे माझ्यावरती. तेव्हा आता मानसी हसून उत्तर देते की नाही, माझे बाबा सगळं काही बघतायत आणि माझे बाबा माझ्या लग्नात कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत. तेव्हा आता मानसी रणजितला थँक्यू म्हणते. ती सांगते की खरं तर तुम्ही माझ्यासाठी बांगड्या घेऊन स्वतः आलात त्यासाठी थँक्यू. त्यावेळी रणजित सांगतो की अरे हे तर मी करायलाच हवं आहे ना, कारण माझं तुझ्यावरती तेवढं प्रेम आहे. तेव्हा आता मानसी त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आता मानसी म्हणते की थँक्यू. तर रणजित आता तिच्यावरती हसत असतो आणि तो म्हणतो की काय थँक्यू, बांगड्या दिल्या तरी थँक्यू, माझं प्रेम आहे असं म्हटलं तरी थँक्यू. काय चाललंय काय. मी एक सांगू का तुला मानसी, म्हणजे ना मला सतत असं वाटत होतं की माझं ना ज्या मुलीसोबत लग्न होणार आहे ना तिच्यावरती आधी प्रेम व्हावं, आणि एक्झॅक्टली आता सगळं काही तसंच घडतं आहे. परंतु तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का, असा आता मानसीला तो प्रश्न विचारतो. मानसी आता उत्तर देते की म्हणजे आपला अरेंज मॅरेज आहे ना, माझ्या बाबांनी हे लग्न ठरवलं आहे आणि मला तुम्ही पसंत आहात म्हणून तर मी होकार दिला ना या लग्नाला. परंतु प्रेम ते व्हायला थोडा उशीर लागेल, मला थोडा वेळ हवा आहे या सगळ्या गोष्टींसाठी. त्यावरती आता रणजित मनूला सांगतो की ठीक आहे, तुला हवा तितका वेळ घे. म्हणजे मी ना माझे फ्रेंड्स आहेत ज्यांचे अरेंज मॅरेज झाले होते, परंतु मी आता जेव्हा त्यांना बघतो ना तेव्हा असं वाटतं की यांचं लव्ह मॅरेजच झालं आहे काय की. तू तू ना जेवढा हवा तेवढा वेळ घे, मी तुझ्यावरती प्रेशर नाही टाकणार. आता रणजित एवढं मानसीला समजून घेतोय आणि समजावतोय सुद्धा, हे पाहून तिकडे संपदा मात्र खूप खुश होते. संपदा आता विचार करते की खरंच मुलगा खूप चांगला आहे, परंतु त्याच्या आईने इतक्या मागण्या केल्या आहेत ते त्यालाही माहिती नाही आहे. तर इकडे आता प्रभूंच्या घरी मनूसाठी गिफ्ट पॅकिंग करायला सुरुवात झालेली असते. तर गायत्री आता दिनेशवरती खूप चिडलेली असते. तेव्हा गायत्री प्लीज असं म्हणून आता तेजसची मदत मागते. त्यावरती आता तेजस हसत असतो. तर दिनेश सांगतो की अगं कशाला त्याला त्रास देतेस, मी आहे ना इथे, मी गिफ्ट ट्रॅप करतो, तू सांग फक्त. तेव्हा आता गायत्री म्हणते की नाही, आतापर्यंत 3 पेपर वेस्ट केले आहेत, प्लीज भाऊजी तुम्ही माझी मदत कराल का. त्यावरती आता तेजस सांगतो की प्लीज या शब्दालाच मी विरघळवा, मी तुमची मदत करतो. बरं कुणासाठी चाललंय हे गिफ्ट. तेव्हा आता गायत्री सांगते की तात्या आणि सासूबाई दोघेही पारगावला लग्नाला चालले आहेत ना, तर तिथे द्यायचं आहे. तेव्हा आता तेजसला मोठा धक्काच बसतो आणि गिफ्ट टॅप करत असताना तेजसकडून आता कागद चुकीचा फाटला जातो. तर गायत्रीला फक्त आता तेजस नक्की
काय करतोय, कुठे जातोय हे काढून घ्यायचं असतं. तिला फक्त एक अंदाज लावायचा असतो आणि अंदाज बरोबर तिचा बसलेला असतो. भार्गवचं नाव घेता क्षणी तेजस थोडाफार थक्क झालेला असतो. इतक्यात आता तेजसला फोन आलेला असतो आणि तेजसचा चेहऱ्यावरचा रंगच उडलेला असतो. तेव्हा आता गायत्री त्याला सांगते की भाऊजी अहो फोन तरी घ्या. तेव्हा ते तेजस फोन रिसीव करण्यासाठी पटकन बाहेर निघून जातो. तर गायत्री आता दिनेशला सांगते की प्रॉब्लेम ना ह्या पेपरमध्ये नाही आहे, तुझ्या भावामध्ये आहे. त्याच्या चेहऱ्याचा उडालेला रंग बघितलास का तू? तेव्हा दिनेश सांगतो की नाही. तेव्हा आता गायत्री सांगते की मला दिसला, माझं सगळीकडेच लक्ष असतं भरपूर. तर गायत्री विचार करते की आता पारगाव प्रकरण नक्की काय आहे याचा शोध मला घ्यावाच लागेल. तर तोपर्यंत बाहेर तेजसला आता संपदाने फोन करून ऑर्डर कॅन्सल झाल्याचा धक्का दिलेला असतो. तेजसलाही खूप टेन्शन येतं. तेजस आता संपदाला सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी आलो तिकडे. आणि तेजस फोन ठेवतो आणि आता तो पारगावला जाण्याची तयारी करत असताना इकडे गायत्री त्याला विचारते की काय झालं भाऊजी, कसलं टेन्शन आहे का, कुठे बाहेर जात आहे का, दागिन्यांचा नवीन बिझनेस वगैरे सुरू केला आहे की काय? तेव्हा आता तेजस विचार करत असतो की आता 20-25 लाखांची सोय कुठून करावी. तर गायत्रीचे प्रश्न एकावर एक चालूच असतात. तेव्हा तर तेजस तसंच निघून जातो. तर इकडे गायत्री विचार करते की माकड आता जाळ्यापाशी आला आहे, फक्त अडकायचं बाकी आहे. तोपर्यंत छाया आता बाहेर येते, कारण तेजसच्या रूममधून आता तिने मानसीच्या लग्नाची पत्रिका चोरून आणलेली असते आणि ती गायत्रीला सांगते की आपल्या घरात मिस्टर राष्ट्रहित कोण आहे. तेव्हा गायत्रीला काहीच कळत नाही. तर छाया तिला पत्रिका दाखवते. तेव्हा आता तिथे गायत्रीसुद्धा विचारामध्ये पडलेली असते. ती विचार करते की ही तर मानसीच्या लग्नाची पत्रिका आहे, ही तेजसच्या खोलीत कशी गेली आणि मिस्टर राष्ट्रहित हे नक्की काय प्रकरण आहे. इकडे आता मनूच्या लग्नासाठी तिचे मामा मामी आलेले असतात. तेव्हा आता त्यांना पाहून संपदा खूप खुश होते. तर मुद्दाम आता शुभदा संपदाला टोमणे मारायला लागते. ती म्हणते की अरे गरिबाची कोणी वाट पाहत असतं का? त्यावर ते आता संपदाला शुभदा सांगते की काय आहे, आम्ही जर तुमच्या तोलामोलाचे असतो तर आजही माझ्या विधीतला ही हळद लागलीच असते ना. त्यावर ते आता कमलाकर पटकन विषय बदलतो आणि तो म्हणतो की खरंच लग्नाची तयारी जय्यत केली आहे ना. आता गावच्या वेशीपासून ते घरापर्यंत थेट लाईटिंग केली आहे. कुणाला आता पत्ताच विचारायची गरज नाही आहे. तर शुभदा आता संपदाला सांगते की काय आहे ना, मीही बघायला आले आहे संपतरावाच्या लाडक्या राजकन्येचं जहागीरदाराच्या घरात लग्न कसं होतं ते. त्यावर ते आता निधी चांगलेच तिला टोमणे मारते आणि सांगते की मग मामी आता तू बघतच राहत माझ्या ताईचं लग्न. त्यावेळी आता शुभदा म्हणते की काय पण दिखावा नाही, म्हणजे मी नाही, लोक म्हणतायत की काय पण दिखावा. अगं आपण साधी माणसं आहोत ना, मग साध्या पद्धतीने लग्न करायचं, एवढा दिखावा कशाला करायचा. शुभदा आता संपतबद्दल विचारते. तेव्हा आता संपदा सांगते की ते कामानिमित्त बाहेर गेले आहेत. तेव्हा आता परत तिच्या टोमण्याला सुरुवात झालेली असते. ती म्हणते की आज लेकीला हळद लागणार आहे आणि ते संपतराव बाहेर काय फिरतात. इतक्यात आता तिथे मनू येते आणि मनू सांगते की अगं मामी बाबा येतीलही. तेव्हा आता मनूच्या हातातील बांगड्या पाहून शुभदा खूप खुश होते आणि म्हणते की अय्या बांगडे खरंच किती छान आहेत गं, माझी नजर चुकणार नाही, खरंच जुन्या वाटत आहेत. त्यावेळी आता निधी सांगते की मग आमच्या भाऊजीने स्वतः दिलेल्या आहेत आणि या बांगड्यात खानदानी आहेत बरं का. त्यावेळी आता शुभदा सांगते की मला वाटलंच होतं. तर कमलाकर म्हणतात की चला ताई मला सांग की आता नक्की काय काय कामं राहिले आहेत, मुलीचा मामा तयार आहे ह्या कामं करण्यासाठी. तेव्हा आता शुभदा सांगते की कशाला, आपण आता निवांत बसून मज्जा करूयात, लग्न एन्जॉय करूयात. निधी आता मुद्दा म्हणायला लागते की नाही हा मामी, अगं मला हळद भिजवायला सांगितली होती आईने, मला काही भिजवताच येत नाही, तुम्हाला सगळ्यामध्ये मदत कर बरं चल. म्हणून आता ती शुभदाला चांगलेच कामाला लावते. तेव्हा आता कमलाकर सांगतात की बरं झालं, माझ्या डोक्याला आता जराशी शांतता भेटेल. तर त्यानंतर संपदाही त्यांच्या पाठोपाठ जाते. तेव्हा आता कमलाकर हा मनूला सांगतो की बरं म्हणजे तुला ना छान जोडीदार मिळाला आहे बरं का मनू. कोणाचा हात कोणाच्या हाती द्यायची, कोणाचा जोडीदार कोणाला बनवायचं हे सगळं तो ठरवत असतो ना गं, आणि तू आयुष्यभर चांगली सुखात राहशील. बरं ठीक आहे, बाहेर केळीची खुंट पडली होती ती मी पाहिली आहेत, आता मला मामा म्हणून काहीतरी कामं करावी लागतील ना, असं सांगून आता ते केळीचे खुंट लावण्यासाठी ते बाहेर जातात. बाहेर मामा आता जे केळीचे खांब हातात तिथे लावत असतात. इतक्यात तिथे त्यांच्याकडून ती केळीचे खांब पडणार. तेव्हा तेजस येतो आणि ते पकडतो. तर मामा सांगतात की बरं झालं तुम्ही पकडला, केळीचं खांब पडणं म्हणजे अशुभ असतं. तेव्हा आता तेजस सांगतो की अहो इतकं मोठं शुभ कार्य घडणार आहे, विघ्नालाही लाज वाटेल आता सणसांच्या घरी यायला. आणि त्यानंतर तेजस त्यांची मदत करतो. तेव्हा आता मनू येते आणि मामा तिला विचारतात की हे कोण आहेत. तेव्हा आता मनू सांगते की मिस्टर राष्ट्रहित. मामांना काहीच कळत नाही. तर तेजस सांगतो की काय आहे ना, समाजासाठी जी काही कार्य असतात ना ती करू वाटतील ती करतो मी, म्हणून या मला मिस्टर राष्ट्रहित म्हणतात.
तर मामा आता म्हणतात की परंतु मी तुम्हाला ओळखत नाही. तर तेजस म्हणतो की ओळख होण्यासाठी आधी भेट होणं महत्त्वाचं असतं ना, आणि भेट कुठे झाली आहे आपली. तर त्यानंतर तेजस सांगतो की बरं ठीक आहे, तुम्ही बाकीची कामं करा, मी हे काम लावतो. तर मामा आताही जातात. तर मानसी आता त्याची मदत करत असते. चुकून आता मानसीलाच तेजसने दोरी गुंडाळलेली आहे. तर मानसी ओरडताना तेजस पटकन बघतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी, माफ करा. आणि त्यानंतर परत तो नीट मानसीच्या मदतीने केळीचं खांबही लावतो. तर तेजस आता मानसीला सांगतो की वी आर गुड टीम मिस्टर मिस लकीच्या, हो ना. तर त्यावेळी आता तेजस विचारतो की काय संपतराव कुठे गेले आहेत. पाठीमागून इतक्यात संपदा आलेली असते. तर मनू सांगते की बाबा ना ऑर्डरचे पैसे आणायला गेले आहेत. इतक्यात पाठीमागून आता संपदा याबद्दल काहीच विचारू नका आणि सांगूही नका असे इशारे करत असते तेजसला. तर मुद्दाम आता संपदा त्यांना मानसीला सांगते की अगं मनू, आले आले यांना कामाला का लावतेस, जा यांच्यासाठी पाणी तरी घेऊन ये, असं म्हणून ती मानसीला आतमध्ये पाठवून देते. तर तेजसला ती सांगते की ऑर्डर कॅन्सल झाल्याचं यांनी मानसीला सांगितलेलं नाही आहे. ही खूप टेन्शन घेईल ना. आता साहेब काय करायचं आहे हो आपण, दागिने तर आता घाण ठेवले आहेत, कसे सोडवणार आहोत आपण. तेव्हा आता तेजस सांगतो की काळजी करू नका, माझ्यासोबत या. तर तोपर्यंत आता मिस्टर राष्ट्रहित प्रकरण काय आहे याचा इकडे गायत्री छडा लावत असते. दोन्ही पत्रिका तिच्या हातामध्ये असतात. तर मनूच्या लग्नाच्या पत्रिका, परंतु वेगवेगळ्या नावाने इथे कशा काय हा विचार करत असते. सगळा प्रकार आता गायत्रीच्या लक्षात आलेला असतो. तेव्हा छाया तिला विचारते की दीदी ही तीच मुलगी आहेस का गं, म्हणजे ती लकी चांप. तेव्हा आता गायत्रीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते की यस. तर छाया विचारते की परंतु मला हे प्रकरण कळत नाही आहे की मिस्टर राष्ट्रहित हे कोण आहे आपल्या घरात. तर छाया आता तिथे गायत्रीला सांगते की अगं दीदी, ती मुलगी ना खरंच वेडीच आहे. एका घरात 2 पत्रिका कशाला द्यायच्या. तेव्हा आता गायत्री सांगते की कारण तिला तेजसची खरी ओळख माहीत नाही आहे ना. आणि त्यावेळी आता छाया म्हणते की मला हा गोंधळ नक्की काय चालला आहे हेच कळत नाही आहे. त्यावेळी गायत्री सांगते की हाच गोंधळ घालून त्या तेजसने या घरात 2 लाख रुपये आणले आहेत. तर तिथे आता गायत्री म्हणते की मानसी सणस, तुझ्या लग्नाला यायची इच्छा नव्हती माझी, परंतु आता यावं लागेल. कारण तुझ्या लग्नात तेजस बाबू म्हणजे तुझा मिस्टर राष्ट्रहित नक्की काय राष्ट्रहिताचं काम करतोय ते बघावं लागेल. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसीला आता रणजितने फोन करून सांगितलेलं असतं की बांगड्या ज्या आहेत ना तुमच्या, त्या हळदीला प्लीज घाला हां, त्या बांगड्या तुम्ही हातातून काढूच नका. तेव्हा आता मानसी म्हणते की हो ठीक आहे आणि फोन ठेवून देते. तेव्हा आता तेजस म्हणतो की अरे एवढंच, अरे मस्त बोलायचं ना जास्त वेळ प्रेमाने. तेव्हा आता मानसी सांगते की प्रेम असेल तर बोलेल ना. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की म्हणजे तुमचं त्यांच्यावरती प्रेम नाही आहे. तेव्हा आता मानसी म्हणते की नाही आत्ता नाही आहे, परंतु लग्नानंतर होईलच की. तर त्यानंतर जेव्हा मानसीच्या अंगाला आता हळद लागणार असते तेव्हा मानसी खूप छान सुंदर अशी तयार होऊन आलेली असते. तर मानसीकडे आता तेजस प्रेमाने पाहतच राहतो. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब